नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असा हा व्हिडिओ असणार आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेचा अर्ज भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना करायचा आहे आणि त्या शेतकऱ्यांना आता नवीन नियम काय आलेले आहेत, नवीन काय बदल झालेले आहे, मागेल त्याला सौर कृषी पंपाचा अर्ज किती हेक्टरवाला, किती गटावाला करू शकतो, या सगळ्यांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आता बघा, मागेल त्याला कृषी सौर पंपाचा अर्ज बऱ्याच शेतकऱ्यांनी केलेला होता. पण काही कारणास्तव त्यांना त्यांच्या नावावर त्यांच्या शेतीमध्ये त्यांच्या जे सातबारा आहे त्या सातबारा बोरवेल लागलेला नसेल, विहीर लागलेली नसेल, त्याच्यामुळे त्यांचा अर्ज बाद झालेला आहे, त्यांचा अर्ज रद्द झालेला असेल. तुम्ही तुमचे पैसे भरलेले असेल, तर तुमचे अजून पैसे आलेले नसेल, तर तुम्ही काय करायचं आहे? तर सर्वप्रथम तुमचा अर्ज जर रद्द झाला तर 3 ते 4 महिन्यामध्ये तुमच्या अकाउंटला, म्हणजे ज्या खात्याच्या अकाउंटला किंवा ज्या खात्यावरून, ज्या फोनपे मधून जिथून तुम्ही ऑनलाईन पैसे पे केलेले आहे, अशा दोनही ऑप्शन पैकी कुठल्या तरी एका ऑप्शन मध्ये तुमचे पैसे जमा होत असतात. तर त्याच्यामुळे तुम्ही काळजी घ्यायची आहे की तुम्ही दोनही अकाउंट चेक करायचे आहे. जे तुमचं बँक अकाउंट ज्या शेतकऱ्याचे दिलेले आहे त्याच्या पण, आणि त्यांच्या अकाउंट मधून तुम्ही ऑनलाईन पैसे पे केलेले आहेत, अशा दोनहीच्या माध्यमातून एका माध्यमातून तुमच्या अकाउंटला, जर तुमचा अर्ज रद्द झाला तर तुमच्या अकाउंटला ते पैसे येऊन जात असतात. त्याच्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाहीये. तुम्ही तुमचा जो संकेत नंबर आहे तो टाकून तुम्हाला ऑनलाईन चेक करू शकतात की तुमची प्रोसेस कशा पद्धतीने आहेत, कुठपर्यंत आलेले आहेत. तर ज्या मागेल त्याला सौर कृषी पंप, अशा बऱ्याचशा लोक आहेत ज्यांना मागेल त्याला सौर कृषी पंप घ्यायचा आहे. तर तुम्ही कुठलाही, तुमचा वर्ग असेल, कुठली कॅटेगरी असेल, तरी तुम्ही मागेल त्याला सौर कृषी पंपाचा अर्ज करू शकतात. सर्वांसाठी हे खुलं आहे. जो मागेल त्याला हा सौर कृषी पंप भेटत असतो. त्याची ऑनलाईन कशा पद्धतीने मागेल त्याला सौर कृषी पंपाचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा त्याचाही आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तोही तुम्ही जाऊन नक्की बघा. बघा, मागेल त्याला सौर कृषी पंपामध्ये तुमच्या शेती जमीननुसार तुम्हाला तुमच्या किती एचपीचा, 3 एचपीचा, 5 एचपीचा, 7 एचपीचा, असा वेगवेगळ्या एचपीचा पंप तुम्हाला भेटत असतो. तर तुम्हाला तिथं ऑप्शन निवडायची गरज नाही. तुमचा 712 नंबर टाकला की तुम्हाला ऑटोमॅटिक तुम्हाला किती एचपीचा पंप भेटू शकतो हे तुम्हाला ऑटोमॅटिक तिथं समजते. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. धन्यवाद.